सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा की यार आपल्याकडे सध्या एक ट्रेंड आलाय फिरायला जाण्याचा ट्रेंड. पॉईंट नंबर 3, खर्च कसे कमी करायचे. फिरायला जाण्याचा ट्रेंड. सालो उठसूट प्रत्येक जणाकडे फोन असतो. हे इकडं आय एम इन गोवा, आय एम इन बेंगलोर, आय एम इन अमुक, आय एम इन दुबई. अरे बापरे, आपल्याला ते फिरायला जाण्याचं प्रेशर येतं डोक्यावर की आता मला सुद्धा कुठंतरी फिरायला जावं लागतं. किती लोकांना वाटतं की फिरायला जाण्याचं प्रेशर येतं? त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा किंवा थंब करा, सर फिरायला जाण्याचं प्रेशर येतं. टूर टूर टूर, आता कुठंतरी टूरला जावं लागतंय, मला पण जावं लागतंय, मला पण फेसबुकवरती फोटो टाकावं लागतात, मला इंस्टाग्राम अपडेट करावं लागतंय, माझे सगळे मित्र गेले अहो सर, अहो मला जावंच लागेल. सर हे चुकीचं प्रेशर घेऊ नका. फिरायला जायला पाहिजे, हो जायला पाहिजे. आपला माइंडसेट चेंज करण्यासाठी, मेंटल प्रेशर कमी होण्यासाठी आपल्याला फिरायला जायला पाहिजे. आपला पॉईंट नंबर 3 खूप महत्वाचा, फिरायला जायला पाहिजे, एन्जॉयमेंट केली पाहिजे. कधी केली पाहिजे? जेव्हा आपल्याकडं अतिरिक्त उत्पन्न असेल, अतिरिक्त सगळं बजेटच्या अतिरिक्त उत्पन्न असेल. पोटाला चिमटे काढून कानाला पीळ देऊन कधीही कोणती गोष्ट प्लॅन करू नका. अशा वेळी मग मोठमोठे टुरिस्ट कंपन्यांचे पॅकेजेस घेणं टाळा. कमी बजेटमध्ये जवळच्या जवळ काही ट्रिप प्लॅन करता येईल का, किंवा ग्रुप प्लॅन करता येईल का. मी मागच्या वेळेस आमचा चावडीचा अनुभव सांगतो. आम्ही पण गोवा ट्रिपला गेलेलो मागच्या वर्षी, बट अतिरिक्त आमच्याकडे जेव्हा फंड्स गोळा झाले तेव्हा मग जेव्हा ग्रुपमध्ये गेलो तेव्हा खर्च कमी येतात, ग्रुपमध्ये डिस्काउंट चांगले मिळतात. असं काही प्लॅन करता येईल का, याच्यावरती प्लॅन करा. पण कुणीतरी फेसबुकवर सेल्फी टाकतंय म्हणून मलाही जावंच लागेल, आपल्या खिशात पैशांची अडचण करून किंवा ते मध्ये जाहिराती चालू होते वेगवेगळ्या, पर्सनल लोन करून मग फिरायला जायचंय, करू नका. डेस्टिनेशन प्लॅनिंग तेव्हाच करा जेव्हा तुमच्याकडे ॲडिशनल उत्पन्न येईल. आणि ॲडिशनल उत्पन्नासाठी आपल्याकडे उद्योग मंथन कार्यक्रम असतो. ऑनलाईन नाही आहे, ऑफलाईन आहे. डायरेक्टली मला भेटता येतं. दिवसभर उद्योग कसे सुरू करायचे याच्याविषयी माहिती देतो. नंबर मी अगोदर सांगितलाय 72 72 971. त्याच्याविषयी तुम्ही कॉल सेंटरला माहिती घ्या.